नमस्कार. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवनी, तालुका मलकापूर या शाळेला सुपर निपुण शाळेचा दर्जा मिळालेला आहे आणि एक चांगल्या प्रकारची शाळा या ठिकाणी आहे. सुपर निपुण शाळेमध्ये त्यांचं नाव समाविष्ट करण्यात आलेलं आहे आणि या शाळेचे जे मुख्याध्यापक आहेत कृष्णा चिखलकर सर, ते प्रत्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत की आपल्या शाळेचं एक सुपर निपुण शाळेमध्ये नाव समाविष्ट केलं गेलं आहे. एक सुपर निपुण शाळेचा दर्जा आपल्या शाळेला मिळालेला आहे. या शाळेची निवड कशी झाली, थोडक्यात काय सांगा? थोडक्यात निवड अशी झाली की जे शासनामार्फत कार्यक्रम राबवला गेला सुपर निपुण शाळा, यामध्ये आम्ही आमच्या इथं विद्यार्थी फार कमी असल्यामुळे आम्ही या विद्यार्थ्यांवर 2 शिक्षकी शाळा आहे, त्याच्यामुळे आम्हाला या कमी विद्यार्थी असल्यामुळे यांना ज्ञान देण्यामध्ये अगदी चांगल्या प्रकारे आम्ही प्रयत्न केलेले आहेत. आणि आपण शासनाचे जे काही निकष वगैरे होते, वरिष्ठांची जे काही भेटी वगैरे झाल्या तिथे कोण सरांनी व्हिजिट दिले आहेत? माननीय श्री एन जे फाळके साहेब यांनी आम्हाला वेळोवेळी सहकार्य केलं, मार्गदर्शन केलं आणि कशा प्रकारे आपली शाळा निपुण याच्यामध्ये येईल यासाठी सुद्धा खूप प्रयत्न केले. सर, आपली शाळेला एक सुपर निपुण शाळेचा दर्जा मिळालेला आहे. एक चांगल्या प्रकारचं आम्हाला त्याचा सार्थ अभिमान आहे. तर या माध्यमातून आपलं फ्युचर म्हणजे भविष्यामध्ये विजन काय राहणार आहे, अजून याच्या आधी नंतर काय सांगाल? याच्यामध्ये विजन असंच राहणार आहे आम्ही की जे काही आता याच्यानुसार वेगवेगळ्या प्रकारचे काही प्रोग्राम शासन राबवणार आहे, त्यामध्ये सुद्धा आम्ही भरपूर प्रयत्न करणार आहोत. सर, निवडीच्या संदर्भामध्ये एक सुपर निपुण शाळेचा दर्जा आपल्याला मिळालेला आहे. कोणकोणते उपक्रम राबवलेले आहेत, आपण काय सांगाल? सुपर निपुण याच्यामध्ये शासनाने जे दिलेले मार्गदर्शन केलेलं आहे त्याप्रमाणे आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य, विद्यार्थ्यांसाठी आलेले शासनामार्फत साहित्य आहेत, त्यांचा योग्य प्रकारे उपयोजन करून आम्ही प्रयत्न खूप केलेले आहे. सर, एज्युकेशन इज द फाउंडेशन ऑफ ह्युमन लाईफ. शिक्षण हे मानवी जीवनाचा पाया आहे आणि एज्युकेशन इज द पॉवरफुल ऑफ नॉलेज विच यूज इन द वर्ल्ड. शिक्षणामध्ये जगामध्ये बदल घडवण्याची ताकद शिक्षणामध्ये आहे आणि आपण एक चांगल्या प्रकारे या ठिकाणी शिक्षक आणि विद्यार्थी एक अतूट असं त्यांचं नातं असताना आपण विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करतात. या निवडीच्या माध्यमातून आपण इतर शाळांना काय आवाहन करू इच्छिता? इतर शाळांना एवढंच आवाहन करू शकतो आम्ही की जे काही एखाद्या वेळेस आमचं केंद्र संमेलन होते, त्या केंद्र संमेलनामध्ये इतर शाळांचे प्रोग्राम सांगले जातात, काही आमचे प्रोग्राम असे मिळून आम्ही पूर्ण यशस्वी करण्याचा प्रयत्न करत असतो. एक चांगल्या प्रकारचं उपक्रम आपण राबवलेले आहेत आणि त्याची पावती आपल्याला मिळालेली आहे. आपण केलेल्या मेहनतीचं फळ आपल्याला मिळालेलं आहे. तर इथपर्यंत आपण जी मजल मारली, ही तर सुपर निपुण शाळेच्या दर्जापर्यंत आपण जे पोहोचले आहेत, याचं श्रेय आपण कोणाला देणार? याचं श्रेय जे आहे तशा प्रकारे आम्ही दोघं शिक्षक असल्यामुळे सर्व प्रयत्न आम्ही दोघांनी केलेले आहे आणि बाकीचे जे वरिष्ठांचं जे मार्गदर्शन लाभलेलं आहे ते फार मोलाचं मार्गदर्शन लाभलं आम्हाला. म्हणजे एक त्यांच्या मदतीने त्यांनी वेळोवेळी व्हिजिट वगैरे दिल्या, आपण मुलांसाठी मेहनत घेतली, त्याचा परिपाकच म्हटलं म्हणजे आपण एक सुपर निपुण शाळेमध्ये आपलं नाव समाविष्ट झालेलं आहे, एक दर्जा मिळालेला आहे. हे होते चिखलकर सर, मुख्याध्यापक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवनी, तालुका मलकापूर येथील मुख्याध्यापक आहेत आणि सुपर निपुण शाळेमध्ये शाळेचा दर्जा त्यांच्या शाळेला मिळालेला आहे. एक चांगल्या प्रकारचं त्यांच्यावर एक अभिमानाचा वर्ष आणि कौतुकाची थाप त्यांना मिळते आहे. या संदर्भात आपण त्यांच्याकडून सविस्तर अशी माहिती जाणून घेतली. याही पुढे जाऊन सांगतो की उडत्या पाखराला परतीची तमान असावी, उडत्या पाखराला परतीची तमान असावी, डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी, घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही, पण आकाशी झेप घेण्याची जिद्द मात्र मनात असावी. अशी उंच भरारी या शिवणी शाळेनं मारलेली आहे. यशाचं गौरीशंकर गाठलेलं आहे. पुण्याच्या आपल्या TV24 नॅशनल न्यूजतर्फे त्यांच्या पुढील भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. जोगीलाल सुरवाडे, TV24 नॅशनल न्यूज. माझे नाव सुभाष भगवान सपकाळ, जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा शिवणी इथं कार्यरत आहे. आज आमच्या ही 90 ते 100% निपुण झालेली आहे. आमच्या शाळेमध्ये आमची जी पटसंख्या आहे ती 12 आहे.
तर या मुलांसाठी आम्ही शासनामार्फत ज्या काही योजना आहेत किंवा ज्या काही हे आहे, तर पहिली गोष्ट म्हणजे शैक्षणिक साहित्य. आमच्याकडे भरपूर शैक्षणिक साहित्य आहे आणि त्या शैक्षणिक साहित्य माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये कलागुणांना, त्यांना कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रम कसा देता येईल हा आम्ही देत आहोत. दुसरी महत्त्वाची गोष्ट, सरांनी विचारल्याप्रमाणे निपुण या शब्दाचाच अर्थ आहे की प्रत्येक भारतातील नागरिकाला, गावातील विद्यार्थ्याला, मग तो गरीब असो, श्रीमंत असो, कोणीही असो, तर तो मुलगा शेवटपर्यंत शिकला पाहिजे. लेखन वाचन त्याला आलं पाहिजे. आज ग्रामीण भागामध्ये पाहण्याचा लोकांचा जो दृष्टिकोन आहे की किंवा खेड्यामध्ये शिकवल्या जात नाही, त्याच्यामध्ये शहरामध्ये आजकाल कॉन्व्हेंट निघालेले आहेत. बरेचसे कॉन्व्हेंटची मुलं खेड्यातली मुलं कॉन्व्हेंटमध्ये जातात, हा एक समज आहे. परंतु आमच्या गावामध्ये आम्ही असं एक केलं की आमच्या गावातला एकही मुलगा कॉन्व्हेंटमध्ये जात नाही. लोकसंख्या कमी असल्यामुळे, पटसंख्या कमी असल्यामुळे, दर्जेदार शिक्षण असल्यामुळे येथील मुलं खूप चांगल्या प्रकारे शिकतात, बोलतात.